नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण पाहत आहोत इंग्लिश ग्रामर मधील एबल अनेबल. आता एबल अनेबल म्हणजे काय, तर वाक्यात समर्थता किंवा असमर्थता म्हणजे करू शकतो किंवा करू शकत नाही या दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या राहतात. मग आता कसं करायचं पहा. एबल आणि हे अनेबल. मग एबल मध्ये काय राहते, कॉमन गोष्ट एक राहते एबल आणि एबल मध्ये, कॅन कुड. वाक्यामध्ये ज्यावेळेस कॅन येईल त्यावेळेस काय करायचं आपल्याला, एबल आणि एबल टू यूज करायचं. मग कसं यूज करायचं, आपण सुरुवातीला एबल टूचं घेऊया. कॅन आलं त्यावेळेस इज, एम, आर हे काय होणार, सहाय्यकारी क्रियापद लागेल त्याला. आणि कुड आलं तर काय होईल, वॉज, वेअर हे क्रियापद लागेल. मग करताना कसं करायचं, म्हणजे वाक्यात जर समजा कॅन आलं तर कॅन आल्यावर इज, एम, आर यूज करायचं. आणि कुड आलं तर कुड ऐवजी काय करायचं आपल्याला, वॉज, वेअर यूज करायचं. मग कसं यूज करायचं आपण एक एक्झाम्पल बघूया. बरोबर, कॅन आणि कुड कसं यूज करायचं सांगते मी. आय एक्झाम्पल घेऊया आपण. आय कॅन स्पीक आलं, आय कॅन स्पीक आलं. मग आपल्याला आय कॅन आलं ना, मग कॅन आलं आपल्याला बघायचं. कॅन आल्याच्या नंतर आयच्या समोर काय लागणार, आय एम लागते. आय एम एबल टू स्पीक. म्हणजेच काय होईल, आपण कॅन काढून टाकले आणि एम एबल टू ऍड केलं. आता सेकंड नंबरचं बघूया आपण. ज्यावेळेस कुड आलं तर आय कुड प्ले. मग यात काय घ्यायचं, आय वॉज, कारण आयच्या समोर वॉज येणार, तर वॉज एबल टू प्ले. कळलं. आता अनेबल टू कुठे यूज करायचं. मग अनेबल टू यूज करताना काय करायचं, हे झालं अनेबल टू. करूया आपण आता. हे काय आहे, एबल टू झालं. अनेबल टू यूज करताना काय करायचं, मग आपल्याला आलं आय कांट स्पीक. मग त्यावेळेस काय यूज करायचं, आय एम अनेबल टू स्पीक. आणि वॉजला, हे सॉरी कुडंटला आय कुड नॉट. शॉर्ट फॉर्म त्याचा असा घ्यायचा, प्ले. मग याचा आन्सर कसं करायचं, आय वॉज अनेबल टू प्ले. पहा, आता आपण एखादं वाक्य करायचे, आपण असे एक्झाम्पल करून बघूया. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, कसं लिहायचं काय नाही बघायचं. कॅन आलं तर इज, एम, आर यूज करा. कुड आलं तर वॉज, वेअर यूज करायचं. जर वाक्यामध्ये नॉट आलं तर आपल्याला अनेबल घ्यायचं, आणि नॉट नाही आलं तर आपल्याला एबल टू घ्यायचं. मग नॉट आले तर अनेबल टू, आणि नॉट नाही आली तर अनेबल टू. हे एवढंच लक्षात ठेवायचं. तर आपण आता बघूया काही एक्झाम्पल बघूया आपण. तर बघा, सुरुवातीला घेऊया, वी कांट स्विम. मग त्याचं काय ना, वी आर अनेबल टू स्विम. आलं. सेकंड नंबरचं बघा, यू कॅन सी. यू कॅन सीचं काय ना, यू आर एबल टू सी. आता तिसरं बघायचं, काय, सुबोध कांट रीड अ बुक. तर काय ना, सुबोध एखादं नाव आले म्हणजे एखादा नेम आलं तर त्यासमोर आपल्याला काय घ्यायचं राहते,
is Subodh is unable to read a book. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इज, एम आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज कुठे यूज करायचं हे लक्षात आलं पाहिजे. आता हे बघा, वी कुड रीच देअर. वी कुड रीच देअर. त्याचा आन्सर करायचं वी वेअर we were able to reach there. आता मला सांगा, they can spend money आणि सहावं they couldn't कप. या दोन्हीचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.